नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्री शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। चेट्री चंड व भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन। गरताड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न। स्वामीनगर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजित श्री स्वामीनाम संकीर्तन सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता। वरखेडे येथे बहिराम महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न। आणि औषधांवर कोणताही कर लावू नये यासह विविध मागण्यांसाठी शहरातील महाराणा प्रताप चौकात करण्यात आले आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। नुकसानीची त्वरित पंचनामे करून शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। साक्री शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावली। मात्र या पावसासोबत झालेल्या तुफान गारपिटीने साक्री परिसर पांढराशुभ्र झाला। कावटे शिवाराला या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असून येथील प्रगतीशील शेतकरी शरद मोरे यांच्या सुमारे 1000 आंब्याच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे। गारपिटीमुळे आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहेत। फळबागांसह गहू, हरभरा, कांदा आणि मका या पिकांनाही मोठा फटका बसला आहे। गव्हाच्या उंब्यांवर गारांचा मारा झाल्याने दाणे गळून पडले आहेत, तर कासारे परिसरात उभ्या असलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले। रक्ताचे पाणी करून उभे केलेले पीक मातीमोल होताना पाहून शेतकरी हवालदिल झाले। या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आर्थिक गणित कोलमडले असून शेतकऱ्यांची आशा आता सरकारी मदतीवर टिकून आहे। महसूल आणि कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत व नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। दिनांक 19/3/2026 रोजी 5:30 वाजेपासून तर 5:30 पर्यंत कासाऱ्यासह साक्री तालुक्यात प्रचंड गारपीट झाली असून या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। कांदा, गहू, टरबूज, टमाटे आदी पिकांचे 100% नुकसान झाले असून प्रशासनाने कुठल्याही आदेशाची वाट न बघता सकट पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, तरच शेतकरी थोडाफार उभा राहील। नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्येचा दुसरा पर्याय राहिला नाही। तर सर्व हिंदी शेतकऱ्यांनी या पिकांमध्ये उभी केली असून ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण कंबर मोडलं आहे। तरी शासनाने त्वरित दखल घेऊन हेक्टरी 50,000 रुपयाची सकट मदत करावी ही विनंती। पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट तथा भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे चेट्री चंड व भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट तथा भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्ट व झुलेलाल सोसायटी परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने चेट्री चंड व भगवान झुलेलाल जयंती निमित्त रक्तदान शिबिर, दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रक्तदान शिबिरात तरुणांसह इतरांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 20 लिटर पाण्याचा जार भेट देण्यात आला। या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जागृती होण्यास मदत झाली। यावेळी महिलांच्या सहभागातून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या दुचाकी रॅलीतून महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला। भगवान झुलेलाल जयंती निमित्त दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सदरचे सर्व कार्यक्रम पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन, कुमारनगर, साक्री रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक रवींद्र सोनवणे, व्यापाऱ्यांचे अध्यक्ष नितीन बंग, डॉक्टर नारायण गलानी, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, माजी नगरसेवक प्रकाश चेतिया, अध्यक्ष गुलशन उदासी, माजी नगरसेवक कशिश उदासी, देवानंद नानकानी, उत्तम वच्छानी, दुरुकुमार लखवानी, मनी डियालानी, मुकेश गलानी यांच्यासह मोठ्या संख्येने सिंधी बांधव महिला उपस्थित होत्या। जय श्री राम। आज हमारे सिंधी समाज इष्ट देव झूला भगवान का जन्मोत्सव है। वही जन्मोत्सव पूरे देश भर में बड़ी धूमधाम से मनाया जाता है। चैत्र मास के चंद्र दर्शन के दिन पे झूला भगवान का जन्म हुआ है और इस उत्सव पे सभी समाज के हमारे सभी
माता बहन भाई बुजुर्ग सभी बड़े उत्साह में इसमें शामिल होते हैं। आज सवेरे 6 बजे झूला भगवान का शाही स्नान होता है। उसके बाद 8 बजे महिला की मोटरसाइकिल रैली, 9 बजे रक्तदान शिविर, उसके बाद 10 बजे मुकुट पूजन, झंडा पूजन, वस्त्र पूजन होता है। फिर उसके बाद बैराड़ साहब की पूजा होती है। दोपहर 2:30 बजे पुरुष की मोटरसाइकिल रैली रहेगी। उसके बाद शाम को 5 बजे महाशोभा यात्रा रहेगी। दुलियाशहर के प्रमुख अतिथि द्वारा महाआरती के बाद महाशोभा यात्रा निकाली जाएगी। शोभा यात्रा के बाद रात को 9 बजे महाप्रसाद का लाभ रखा है, महाप्रसाद रखा है। सभी भाई बहन माताओं से विनती है भाई महाप्रसाद का लाभ ले और झूला भगवान का दर्शन करके अपना जीवन सफल बनाए। धुळे तालुक्यातील गरताड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे तालुक्यातील गरताड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर घेण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिरात सुरुवात करण्यात आली। शिबिरात ग्रामस्थांसाठी तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरासाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅग आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात आली। रेशन कार्डात नाव वाढवणे व नाव कमी करणे, लाडकी बहीण योजना ई-केवायसी करणे, आयुष्यमान भारत कार्ड, पीएम किसान योजना, पीक विमा योजना व ॲग्रिस्टॅग योजना, पंचायत समिती यांच्या मार्फत वीज योजना, प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल साक्षरतेचे 7/12 आणि अट उतार्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप आदी कामे करण्यात आली। यावेळी ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने, ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे, माजी सभापती अरविंद जाधव, माजी सभापती सकाराम पाटील, सरपंच मारुती पाटील, माजी उपसभापती भैया पाटील, रानमळा सरपंच प्रवीण पवार, थिकी सरपंच श्रीराम पाटील, भाजपचे भाऊसाहेब देसले, मंडळ अधिकारी सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण देसले, देवेंद्र पाटील, अरुण पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामसेवक, मंडळ अधिकारी कोतवाल व आशा वर्कर्स तसेच सर्व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन करत असताना या गरताड गावाला जे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 70-80 वर्ष झाले, पण याला गाड उतार असं म्हटलं जातं। तसं तर पाहिलं तर याला फार मोठा इतिहास आहे, पण आता 7/12ची बदल होते, काही 7/12च्या चुकी असतील तर नावाची बदल होते, त्याचं नावाचं चूक असेल तर ते चूक होते, पण गरताड गावाचं नाव हे गाड उतार कायमस्वरूपी म्हटलं जातं। पहिले शासन दरबारी तुमच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून या गाड उतार गावाचं नाव हे गरताड झालं पाहिजे, याच्यासाठीचा प्रयत्न की कोणती बी ग्रामपंचायत आलं तर त्याच्यामध्ये गाड उतार लिहून येतात। कोणती ग्रामपंचायत लागेल आणि गाड उतार लागेल, मग गाड उतार नाव शे का गरताड नाव शे तुमनं गाव ना गरताड शे। मग पहिले लोकेशला 7/12 नंतर बदलाव सुद्धा, पण आई गावनं नाव चुकी जायला 50-100 वरी जायला पहिले हाही बदलाव नशे। म्हणून आज या माध्यमातून तहसीलदार साहेब तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जे आपले मुंबईला जे आपलं ऑनलाईनचं कोणतं कार्यालय असतं ते ऑनलाईनचं गॅजेट नाही त्याचं तर पहिल्यापासून, मग ऑनलाईन रेशन कार्ड तिथं मिळत नाही आणि म्हणून मग तिथं एजंटगिरी वाढते। मग कोणतरी माणूस भेटतो, एखादा सामाजिक कार्यकर्ता भेटतो, आम्हाला 500, 1000, 2000 रुपये द्या आणि मग आम्ही तुम्हाला तिथं ऑनलाईन तुमचं रेशन कार्ड काढून देऊ, अशी एजंटगिरी होते। म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना सांगतोय, हा जर सर्वे तालुक्यामध्ये आपण हाऊस करू शकलो तर 100% लाभार्थी तिथं आपल्याला आयडेंटिफाय होतील, किती लोकांना आपल्याला वंचित आहेत, किती लोकांना आपल्याला लाभ द्यायचा आहे तिथं आपल्याला होतील। आणि ही प्रोसेस ही एकदा करून संपण्यासारखी नाही तहसीलदार साहेब, कारण की वर्षानुवर्ष हे लग्न चालूच राहणार आहे, नवीन मुलं सुना येतच राहणार आहे, ते नावं ऍड होत राहणार आहे, नवीन काही आजी आजोबा वारत राहणार आहे, त्यांचं नाव उडत राहणार आहे, म्हणून ही निरंतर चालणारी प्रोसेस आहे। आम्ही सरकार दरबारी पण सांगतोय की सगळं ऑनलाईन झालं, हे पण एक ऑनलाईन करून टाका, म्हणजे लोकांना या गोष्टीपासनं इकडे तिकडे फिरण्यापासून वंचित
आपल्याला ठेवता येणार नाही. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व स्वामी मंदिर वर्धापन दिनानिमित्त देवपुरातील सैनिक कॉलनी जवळील स्वामीनगर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजित श्री स्वामीनाथ सहकीर्तन सप्ताहाची शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व स्वामी मंदिर वर्धापन दिनानिमित्त धुळे शहरातील देवपुरातील सैनिक कॉलनी जवळील स्वामीनगर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे श्री स्वामीनाम संकीर्तन सप्ताहाचे दिनांक 15 मार्च ते 20 मार्च या काळात आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताहाची हरिभक्त परायण स्वप्नील महाराज गिरडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने शुक्रवारी सांगता करण्यात आली. या स्वामीनाम संकीर्तन सोहळ्यानिमित्त दिनांक 13 मार्च रोजी हरिभक्त पारायण भाईदास महाराज देगावकर, 14 मार्च रोजी हरिभक्त पारायण सुनील महाराज विखरणकर, 15 मार्च रोजी हरिभक्त पारायण गोपाल महाराज दोनगावकर, 16 मार्च रोजी हरिभक्त पारायण दीपक महाराज रडावणकर, 17 मार्च रोजी शुभम महाराज मंदानेकर, 18 मार्च रोजी हरिभक्त पारायण गोपाल महाराज सांजोरीकर, 19 मार्च रोजी हरिभक्त पारायण विशाल महाराज बोरनारकर यांची कीर्तने संपन्न झाली. शुक्रवारी हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज गिरडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करीत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राजेंद्र सोनार, सुवर्णा सोनार, रोहित सोनार, देवीदास कुलकर्णी, निलेश पाटील, काशीनाथ भावसार, सचिन दीक्षित, योगिता दीक्षित, अशोक भावसार, लक्ष्मण सांगळे, योगेश पाटील, शेखर दुसाने, मंगल पाटील, दीपक वाघ यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिक कॉलनीत स्वामी समर्थ प्रगट दिनाबद्दल 7 दिवसाचा सप्ताह कीर्तनाचा झालेला आहे व आज त्याची सांगता 20 तारखेला भंडारा व प्रवचनांनी झालेला आहे. तरी आज सर्वांना स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी समर्थ प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करो व आलेल्या भक्तजनांचं मी स्वतः सचिन दीक्षित, माझी मिसेस योगिता दीक्षित व स्वामी परिवार यांच्याकडनं सर्वांचे मी आज प्रत्येकाला आग्रहाची विनंती करतो त्यांनी या भंडाराचा लाभ घ्यावा व स्वामींचा एक भंडाररूपी आशीर्वाद प्रत्येकाने घ्यावा याची मी सर्वांना विनंती. व कंटिन्यू सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तसेच आज सकाळपासून स्वामीताई व आलेल्या कीर्तनकार मंडळींनी कीर्तन केलं. आज कृष्णाचा जन्माचा एक हे होतं कीर्तन, त्याचं चा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि मंदिराचा वर्धापन दिनही आहे. माजी सैनिक कॉलनी जवळ स्वामीनगर आहे आणि स्वामीनगरमध्ये स्वामी समर्थ मंदिर आहे आणि या मंदिराचा आज वर्धापन दिन आणि स्वामींचा प्रकट दिन असा एकत्र कार्यक्रम आम्ही 7 दिवसापासून साजरा करतो आहोत. 7 दिवसापासून इथं कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज प्रकट दिनानिमित्ताने मोठा कार्यक्रम झाला. भजनाचाही कार्यक्रम झाला, स्वामी भजन, त्याच्यानंतर सकाळी काल्याचं कीर्तन झालं, त्याच्यानंतर आता महाप्रसादाचं आरती झाली, पालखी सोहळा झाला, आता महाप्रसादाचं आयोजन आहे आणि आम्हाला सचिन भाऊ दीक्षित यांनी ही खूप चांगली मदत केलेली आहे. कीर्तनाचा संपूर्ण खर्च त्यांनी उचलला आणि त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि बरेच अन्नदातांनी अन्न भंडाऱ्यासाठी थोडी मदत केली, त्यांचेही मी सगळ्यांचे आभार मानते आणि कार्यक्रमाचा लाभ संध्याकाळी सगळ्यांनी ज्यांच्यापर्यंत ही न्यूज जाईल त्यांनी प्रत्येकाने दर्शनाला येण्याचा इथपर्यंत प्रयत्न करा, कारण मंदिर जागृत आहे. प्रत्यक्ष स्वामी बसलेले तुम्हाला दिसणार आहेत, साक्षात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने दर्शनाचाही लाभ घ्या आणि प्रसादाचाही लाभ घ्या. धुळे तालुक्यातील वरखेडे येथे भैरव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 12 गाडा ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील वरखेडे येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही बहिरम महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने भरवण्यात येणारी ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा सुंदर संगम मानला जाते. या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होतो, जो भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने पार पडतो. सदर 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमासाठी भाविकांकडून संपूर्ण परिसरात मोठी गर्दी केली जाते. यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, लोकनाट्य, तमाशा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रोत्सवानिमित्त गावात बाजारपेठ सजली होती. घरगुती वस्तू, भांडी, लाकडी साहित्य तसेच महिलांसाठी बांगड्या, दागिने यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली होती. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी गावातील व परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 14 वर्षाच्या वनवासाला गेले होते. तदनंतर 14 वर्षाच्या वनवासानंतर ते जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा आपल्या देशातील तमाम जनतेने प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारून गुढीपाडवा
मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये त्यावेळेस स्वागत करण्यात आलेलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या वरखेडी गावाच्या पूर्वजांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आणि गेल्या 70 वर्षापूर्वी ग्रामदैवत बैरम महाराज या देवाची यात्रेला प्रारंभ केला. गेल्या 70 वर्षामध्ये आमच्या या गावाच्या यात्रेमध्ये दिवसागणिक वाढ होत चाललेली आहे. या यात्रेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर यात्रेमध्ये मोठमोठे व्यापारी येत असतात आणि संसार उपयोगी वस्तूचं खरेदी केलं जातं. दुसरं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या 15 दिवस अगोदर गावाची मीटिंग बोलावली जाते आणि त्या मीटिंगमध्ये भगतची निवड करण्यात येते. त्या मीटिंगमध्ये आमचे सन्मित्र संजय संभाजी मोरे यांची भगत म्हणून निवड त्यावेळेस करण्यात आली आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या माध्यमातून आज 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि याच्याही पुढे आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व जाती धर्माचे, पंथाचे आणि समाजाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्याचा संकल्प केलेला आहे. या निमित्ताने मी गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीतील नागरिकांना, भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने. आणि बैरम महाराज आपल्या या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराटी देवो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा सर्व ग्रामस्थांच्या वतीने देतो. औषधांवर कोणताही कर लावू नये यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेतर्फे धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात फलक झळकावत आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेला स्वस्त औषध उपलब्ध व्हावीत यासाठी औषधांवर कोणताही कर लावू नये यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेतर्फे धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात फलक झळकावत आंदोलन करण्यात आले. आपल्या देशातील जनता अनेक प्रकारच्या औषधांच्या प्रचंड आणि सतत वाढणाऱ्या किमतीमुळे त्रस्त झाली आहे. या संकटामुळे लोकांना तीव्र हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असून अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या कोलमडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. शासकीय आकडेवारीनुसार आपल्या देशात उपचारासाठी होणाऱ्या एकूण खर्चापैकी तब्बल 43.6% खर्च फक्त औषधांवर होतो. तो जगातील सर्वाधिक प्रमाणांपैकी एक आहे. अनौपचारिक स्रोतानुसार हा आकडा 60% पेक्षाही अधिक आहे. भारतातील बहुसंख्य कुटुंबे एखाद्या मोठ्या आजारामुळे दारिद्र्य रेषेखाली जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. औषधांच्या किमतीचा मोठा वाटा असलेल्या या उपचाराच्या खर्चामुळे समाजातील वंचित घटक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जात आहेत. सध्याची ही परिस्थिती सरकारच्या चुकीच्या औषध किंमत धोरणाचा सरळ परिणाम आहे. म्हणून औषधी ही गरज आहे, चैनीची वस्तू नाही. त्यामुळे औषधांवर कोणताही कर लावू नये. उत्पादन खर्च आधारित किंमत धोरण लागू करावे. अनुसूचित औषधांच्या किमती वाढीला घाऊक किंमत निर्देशांक जोडण्याची पद्धत तात्काळ थांबवावी. अनुसूचित नसलेल्या औषधांवर नियंत्रण आणावे. बनावट, भेसळयुक्त आणि निकृष्ट औषधे तयार करणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई करावी. या मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात योगेश माळी, प्रदीप गडगुजर, सचिन पारोळेकर, अंकित सूर्यवंशी, दिलीप पांडे, हर्षद शेवाळे, योगेश जाधव, राजेश कुलकर्णी आदींनी सहभाग नोंदवला. फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या संघटनेच्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये औषध क्षेत्रामध्ये औषधं प्रमोट करण्याचं काम करणारा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रस्त्यावर उतरला आहे आणि जनतेला, डॉक्टर्सना, केमिस्टला आणि या सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यांची जी औषधांची किमती ठरवण्याची जी नीती आहे ती पूर्णपणे सामान्य जनतेच्या विरोधात आहे. औषधांच्या किमती ही त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग किमतीवरती ठरली पाहिजे, ना की टॉप ब्रँड जे विकले जातात त्यांच्या किमतीवर आधारित औषधांची किमती ठरली पाहिजे. याचबरोबर औषधांवरती शून्य GST असला पाहिजे. जेनेरिकच्या नावाने जे ब्रँडेड औषधं विकले जात आहेत ते ब्रँडेड औषधं त्यांचं ब्रँड नेम न देता ते जेनेरिक म्हणूनच विकले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये औषध जे आहे त्या नावाला जेनेरिक म्हटलं जातं, त्याला ब्रँड नेम देऊन त्याला जेनेरिक म्हटलं जात नाही. हे सरकारला हे कळत नाही आणि म्हणून याचा फायदा कॉर्पोरेट कंपन्या उचलत आहेत. प्रचंड नफेखोरी चालली आहे आणि या नफेखोरीतून सामान्य जनता पिचून राहिली आहे. प्रत्येक घरामध्ये ब्लड प्रेशर, अर्थरायटिस, मधुमेह असे बरेच रुग्ण भरपूर औषधं रोज खात असतात आणि यांना ही सर्व औषधं शून्य GSTने मिळाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय. ही मागणी कुठल्या वैयक्तिक पक्षाची किंवा संघटनेची नाही, की या देशामध्ये राहणाऱ्या 140 कोटी जनतेची ही मागणी आहे.
आणि ही जाणीव या सरकारला करून देण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये डॉक्टर्स, केमिस्ट आणि सर्वसामान्य जनतेची ही व्यापक चळवळ निर्माण करून या सरकारचे डोळे उघडण्याचा कार्यक्रम आजच्या निमित्ताने करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. साक्री शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. चेट्रीचंड व भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त दुचाकी रॅली, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन. गरताड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न. स्वामीनगर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजित श्री स्वामीनाम संकीर्तन सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता. वरखेड येथे बहिराम महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न. आणि औषधांवर कोणताही कर लावू नये यासह विविध मागण्यांसाठी शहरातील महाराणा प्रताप चौकात करण्यात आले आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.